4 वर्ष झालं मानधन देतोय. या वर्षी पण कोल्हापुरातनं त्यांचा फोन येऊन नुसता फोन गेला का गुगल पे वर त्यांनी लगेच पैसे सोडले आणि मोठी मदत या ठिकाणी केली आहे. त्यांचे बंधू परमेश्वर यादव असतील तर त्यांनी आखाड्याकडे यायचं आहे. अशा कित्येक अधिकारी वर्गाने तिथं मदत केली आहे. यावर्षी ज्या आईची कुशीलवान असते तिच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्ववान मुलं जन्माला येतात. त्या आईच्या दुधात ताकद. म्हणून जी यादव साहेब रेल्वेला डीवायएसपी म्हणून जातात, गावाला अभिमान वाटला पाहिजे. त्यांच्यासाठी टाळ्या करा जोरदार. वा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. त्या आईचं पुण्य, त्या वडिलाचं पुण्य. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, अ गुड मदर बेटर दॅन 100 टीचर्स. 100 टीचर पेक्षा आई आणि वडील हे योगदान देतात. म्हणून मुलांच्या वडिलांनी आदर्श कार्यक्रम राबवला पाहिजे. एक मुलगा सरपंच आहे गावचा, एक मुलगा डीवायएसपी आहे. आताच एका धनगराच्या पोराचं कौतुक सांगितलं. त्या धनगरानं मुंबईच्या खंडाळा घाटातून वाट दाखवली मुंबईला. वा. वडील सरपंच, सरपंचांचे मंडळी सरपंच 25 वर्ष. अहो ग्रामपंचायत एका वेळेला निवडून येणं ग्रामपंचायतला सोपं नाही. 25 वर्ष सत्ता. हे कशामुळे आहे? त्याच्या मागं निर्मळपणा आहे त्यांच्या मनाचा. प्रभू रामचंद्रासारखा भाऊ वनवासाला गेल्यानंतर भरतानं पादुका ठेवून राज्यकारभार चालवला. लक्ष्मण सावलीसारखा वनवासात 14 वर्षी गेला. हे बंधुप्रेम. गेल्या वर्षी यादव साहेब बसले होते माझ्या उजव्या हाताला. 5-4 हजार मीच त्यांचं बक्षीस घेऊन गेलो होतो. यावर्षी त्यांच्यामुळं थोडस जाणवा लागले, पण ते बोलू नये पैशासाठी हातबली होऊ नये. मी महाराष्ट्रातला एक प्रमुख निवेदक आहे मध्य सर. आमचा निलेश माडिक म्हणून मुंबईला पीआय म्हणून काम करतोय आता सध्या. गेली 4 वर्ष निलेश माडिक या मैदानाला मदत करतोय. या वर्षी सुद्धा सरपंचानं फोन केला. निलेश माडिकानं या ठिकाणी या वर्षी मदत केली आहे. निलेश माडिकाचं सुद्धा कौतुक करायचं आपल्याला. तहसीलदार भालचंद्र यादव असेल, PSI निलेश माडिक असेल, किंवा आताच आपण रुपनर साहेबांचं नाव घेतलं, त्यांची मंडळी तहसीलदार आहे. सगळे नामवंत अधिकारी या गावावर प्रेम ठेवून आहेत. गाफील राहू नका, धोका देऊ नका, धोका पत्करू नका. हे 2 पैलवान अंग तापून गरम करून आलेले आहेत. त्यांचं अंग थंड झालं तर इंजुरीची भीती वाटते. गरीबाची पुरा मुलं असतात हे नंदू. त्यामुळे सरपंच साहेबांना माझी विनंती आहे, ह्या कुस्तीचा निर्णय आज चालू आहे त्या लवकर घ्या आणि ही कुस्ती प्रारंभ झाली पाहिजे. पंच हाके वाजतात. गुणावर कुस्ती आहे का या मैदानात मधले सर? आपण ज्या प्रमाणात अधिकाऱ्यांना वर्गणी दिलेलं आपण आतापर्यंत कौतुक केलंय. अमोल जानकर सारखा धनगर समाजातला पोरगा आहे. या वर्षी त्याचं वय नाही, वय वर्ष कमी आहे, पण या विकास सेवा सोसायटीचं व्हाईस चेअरमन करण्याचं काम या गावाने केलंय. त्यांच्याकडे सत्ता प्रस्थापन देण्याचं काम केलंय. आम्हाला सुद्धा भरघोस मदत यावर्षी केली आहे. त्या बात आहे. त्याच्या वडिलांना गेल्या वर्षी आबा जानकरनं मैदानात असं 12-13 हजार रुपये व्यक्तीच्या मनू साहेबांसंग बसून कुस्त्या लावल्या होत्या. आबाचं कौतिक करायचं. शेड्डी पकडून शेड्डी पकडून 2 मिनिटात गुण घेतला तर ठीक, आणि नसेल तर नकारात्मक कुस्ती करणाऱ्या पैलवानच्या विरोधात ऍक्शन घेतली जाईल, त्याला गुण दिला जाईल. पण इथं निकालच लावला जाईल. इथं कुस्ती सुटणारच नाही. जसं शिर्षी झालं तसंच इथं होणार आहे. शिर्षीला झालं 15 दिवसापूर्वी मैदान, तिथे एकही कुस्ती सुटली नाही. तसंच इथं आहे. कुस्ती छुटेगी नाही, कुस्ती आर पार होना मागता है. मधले सर विनंती आहे तुम्हाला, दोन्ही पैलवानची परत एकदा ओळख करून द्या. मस्त दोन्ही पायाला निकाब घातलेला काळ्या लांगेचा तो रणजित आगलावे गाव त्याचा अचकदाने सराव करतोय. जवळ्याचा पैलवान आहे, सराव करतोय. आटपाडीला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नामदेव भरणे पैलवानचा पट्टा आणि समोरचा तो दीपक श्रीराम शिवधरीचा हाकेच्या अंतरावरती गाव आहे त्याचं तनाळी. तनाळीचा मावती श्रीरामचा पुतण्या आहे. तो लक्ष्मण श्रीरामचा पुतण्या आहे. प्रकाश श्रीराम नावाचा पैलवान देवळ्याला होता, त्या प्रकाश पैलवानचा बंधू आहे. आमच्या गावाच्या हाजीला हात आहे. तनाळी आणि मारापूर ऋणानुबंध फार आहे. शबाश.